फलंदाजीसाठी बिरदोले टीम तयार. फलंदाज आपण बघतो गुरु आणि येतीन. त्याचबरोबर गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच आतिश. कार्तिक 11 बिरदोलीत खेळणारे सगळे खेळाडू काळेकर ब्रदर्स आहेत, त्यामुळे इनिशियल नाव समजलं की पुढे सरनेम काळेकरच लावावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूने येतीन आणि गुरु आपण बघतो ते म्हणजेच बॅटिंग टीमच्या वतीने. सामना सुरू. उजव्या स्टेजच्या बाहेर स्क्वेअर कट. पहिल्या चेंडूवर अत्यंत चांगला फटका. उभे राहिले, वाट पाहिली, वेट अँड वॉच देन एक्झिक्यूट. व्हॉट अ ग्रेट हिट फॉर रन्स. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज गुरु फलंदाज गुरु याने केलेले आतिशच्या विरोधात पहिला चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेरचा होता. वाट पाहिली आणि त्यानंतर आपण पाहिलं की चांगला फटका एक्झिक्यूट केलेला आहे. कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक नोंदवली तर सन्माननीय राहुलजी डायरे यांच्या वतीने 3000 रुपये, त्याचबरोबर हेमंतजी डायरे यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. दुसऱ्या बाजूकडे आपण पाहिलं तर अत्यंत चांगले नावाजलेले सुप्रसिद्ध नामवंत खेळाडू फलंदाज येतीन एका बाजूने आहेत आणि त्याच्या साथीने दीपक काळेकर इथे आता दाखल झालेले आपण बघत आहोत. बिरदोले संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नेरळ परिसरातील अत्यंत नामवंत सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांची फार मोठी उंच भरारी आपण पाहिलेली असे गणपतजी कालेकर सर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आतिश पुन्हा एकदा बात आहे. स्टॅकिंग बॅटर दीपक. या बेसचा चेंडू चांगला होता. फलंदाजाला काय करावं हेच सुचलं नाही. म्हणजे निर्णय क्षमतेचा अभाव आपण तिथे खरं तर फलंदाजाचा पाहिला. टप्पाच तितका चांगला होता. पुढे यायचं की मागे जायचं, वेदर टू गो ऑन फ्रंट फूट ऑर टू बॅक फूट समजलं नाही फलंदाजाला. दोलायमान परिस्थितीमध्ये फ्रस्ट्रेटेड बॅटर आपण पाहिला इथे. या पद्धतीची गोलंदाजी गोलंदाजाला करता आली पाहिजे. यतीश उंचपुरे गोलंदाज आहेत. चांगला टप्पा त्याने आतापर्यंत शोधलेला आहे. गोलंदाजाकडे गती असणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. गती नसेल तर तुमच्याकडे विविधता हवी आहे. चेंडूवर वळण देण्याची क्षमता तुमच्याकडे हवी आहे. मुवमेंट देण्याची क्षमता हवी आहे. या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्यानंतर मग तुमच्या नावाची चर्चा होत असते. या फलंदाजाने अत्यंत चांगला फटका खेळलेला आहे. जिथे तुम्हाला सुईने काम होत असेल तिथे दाभण वापरण्याची गरज नसते असं म्हणतात. अत्यंत चांगला दिलखेचक नजाकतीने भरलेला फटका, चौकार. गतीचा वापर करून खेळला गेलेला फटका होता, ज्यावर चौकार मिळाला. 8 धावा धावपलकावर 1 गडी आतापर्यंत गमावलेला आहे. पहिले षटक आतिशच्या माध्यमातून स्टार्टिंगला बॅटर दीपक. दीपकने यावेळेस इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवलेला आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडूला काढलेला आहे. 1 टप्पा 2 टप्पा आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. ग्रेट हिट फॉर रन्स.
होते यापेक्षा तुम्ही शेवट कसा करता याला अत्यंत महत्व आहे। कधी कधी ॲज अ बॉलर तुमची सुरुवात ही प्रतिकूल होत असते, परंतु त्यानंतर तुम्हाला अनुकूलता शोधता येते। कधी कधी सुरुवात अनुकूल होते म्हणजे फार लवकर तुम्हाला विकेट मिळते, परंतु त्यानंतर फलंदाज चांगले खेळतात। या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये होत आहेत। एक फलंदाज बाद करूनही 3 चौकार आतापर्यंत सहन केलेले आहेत, ते म्हणजेच गोलंदाज यतीशने। यावेळी चांगली वापसी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली। उजव्या स्टेच्या बाहेरचा वाईड यॉर्कर शोधण्यामध्ये त्यांना यश मिळालं। षटक संपलं पहिलं। प्रथम फलंदाजी होत आहे कार्तिक 11 बिरदोलेची। एक गडी गमावलाय, धावफलकर धावा आहेत 12। दीपक खेळत आहेत। पहिल्या षटकामध्ये धाबा 12 आलेले आहेत। दुसरं षटक दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज सुजलच्या वतीने फेकलं जात आहे। प्रेक्षकांची गर्दी आता निश्चितच उत्तरोत्तर वाढत आहे। पुढे जाऊन एका प्रेक्षकाला एक अत्यंत चांगल्या पद्धतीने कूलर इथून घरी घेऊन जाता येईल, त्या पद्धतीची संधी आहे, त्याची प्रेक्षक वर्ग वाट बघत आहेत। उजव्या स्टेच्या बाहेर उंची दिली होती आणि जितकी उंची मिळाली त्याही पेक्षा अधिक उंचीने फलंदाज यतीनने चेंडूला पाठवून दिलं। डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे हवाई हल्ला, षटकार। ची सुरुवात हवी तशी तितकी सुंदर झाली नव्हती, कारण पहिल्या सामन्यामध्ये 30 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 27 धावा, परंतु त्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये 60 पेक्षा अधिक धावा बनवल्या, 66 बनवल्या आणि तिथून पुढे जात असताना शेवटच्या चेंडूपर्यंत खरं तर ती लढत पाहायला मिळाली आपल्याला कोळीवलीच्या वतीने। त्यामुळे आता क्रिकेट या रात्रीच्या शांत वातावरणामध्ये सुद्धा तापलंय की काय या पद्धतीचा संभ्रम आपल्याला निश्चितच होईल। आणखी एकदा उसळी दिली, यावेळेस कडा लागते। ज्या फलंदाजाने या अगोदर षटकार खेळला त्या फलंदाजाला माघार घेण्यासाठी प्रवृत्त केलं गोलंदाज सुजलने पुन्हा एकदा आखुटप्प्याचा चेंडू हाताळला। एज अँड टेकन बाय विकेट कीपर, 1 मोर गोल्स। नाही, त्याच पद्धतीचा चेंडू हाताळला, यावेळेस थोडा पुढे ठेवला होता, उसळी दिली होती गोलंदाजाने, एज लागली, कडा होती आणि त्याचबरोबर यष्टीरक्षकाने चांगला झेल टिपला। डावखुऱ्या हाताचे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, ते म्हणजेच बॅटर विवेक काळेकर। आणखी एक चांगला गुणवंत खेळाडू आहे। बघा, ऑन पेपर तुमचा संघ किंवा तुमची टीम किती स्ट्रॉंग आहे यापेक्षा ऑन फील्ड ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडमध्ये जाता तिथे तुम्ही कसं खेळता याला फार मोठं महत्व आहे। क्रिकेट या खेळाने अनेकदा मोठ्या मोठ्या खेळाडूंना म्हणजे राजाचा रंक बनवलेला आपण पाहिलेला आहे, रंकाचा राजा बनलेला क्रिकेटमध्ये आपण पाहिलेला आहे। मोठा फटका खेळण्याचा निर्धार तर व्यक्त केला जात आहे, परंतु चेंडूफळीचा संपर्क करता आला नाही। अतिरिक्त ताकद वापरायची होती फलंदाजाला। विवेक मैदानाच्या आतमध्ये खेळतायत। विवेक म्हणजे विचार आणि त्या पद्धतीने खरं तर कधी कधी आपण असं बघतो की कृती
फक्त आपल्याला करायची असते. विचार न करता आपण कृती करतो. कधी कधी विचारात करत बसतो, कृती करत नाही. सतत विवेक बुद्धीने मैदानाच्या आतमध्ये विवेकला खेळावं लागेल. फुलटॉस होता, हवाई मार्गे खेळण्याचा प्रयत्न, चांगलं टायमिंग जुळवता आलं नव्हतं विवेकला आणि याचमुळे आता इथे तिसरा हादरा मिळतोय, तो म्हणजेच बिरदोले या टीमला. मूल्यमापन करत असताना 2-3 महत्वाचे घटक आहेत. सगळ्यात पहिला घटक त्या स्पर्धेतील क्रिकेटचा दर्जा. क्वालिटेटिव्ह क्रिकेट खेळलं जातं की नाही हे पाहिलं जातं. त्याचबरोबर त्या स्पर्धेतील मुख्य मंचावर असणाऱ्या अतिथींची उपस्थिती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या स्पर्धेत क्रीडांगणाच्या भोवती असणाऱ्या प्रेक्षकांची संख्या. या सगळ्या मापदंडांवर पुरून उरलेली स्पर्धा आपण सगळेजण बघत आहोत. माजी पंचायत समिती सदस्य चषक 2026. अत्यंत चांगली स्पर्धा. खरं तर आपण सगळेजण या स्पर्धेचे साक्षीदार बनत आहोत. नवतरुण मंडळीचं, मित्रमंडळीचं, त्याचबरोबर अनेकविध स्तरातून या स्पर्धेच्या आयोजनासाठी सहकार्य मिळालेले, त्या सर्वांचं ऋण आम्ही व्यक्त करू. उजव्या स्टेजच्या बाहेर समोर खेळतात स्ट्रेट लाईक अँड एरो, बाणाप्रमाणे सरळ खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. स्ट्रेटिश लॉंग ऑनला चेंडू आडून फेकी केली जाते. याच दरम्यान धाव पूर्ण होत आहे 1. कधी कधी गोलंदाजाने आखूड टप्प्याचे चेंडू हाताळले. त्याचबरोबर या गोलंदाजाकडे फुल लेंथला गोलंदाजी करण्याची सुद्धा क्षमता आहे. या अगोदरच्या चेंडूवर त्याचं दर्शन आपल्याला झालं. शेवट इथे केला जाईल गोलंदाजाच्या वतीने, कारण हे षटक संपण्यासाठी आणखी एक चेंडू फेकण्याची गरज आहे. समोर काय फटका खेळलेला आहे. गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरून पुन्हा एकदा स्ट्रेट लाईक अ लॅम्प पोस्ट, सिक्सर. पॉवर प्ले मधील दुसरं षटक. या षटकाची सुरुवात षटकाराने झाली, या षटकाचा शेवट सुद्धा षटकाराने झाला. या षटकामध्ये 2 विकेट सुद्धा मिळवल्या, त्या म्हणजेच गोलंदाज सुजलने. मिश्र अशा पद्धतीचे षटक आपण सगळ्या जणांनी पाहिलं. षटक संपली, 2 धावपलकर धावा आहेत. 25 अर्थात 25. 3 गडी आतापर्यंत प्रथम फलंदाजी करत असताना कार्तिक 11 बिरदोलेने गमावलेले आहेत. निर्धारित 5 षटकांच्या लढती या स्पर्धेमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जाऊन समालोचन करण्याचा योग मला मिळाला. अनेक ठिकाणी नाईट क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन होतं, परंतु 8चा लॉट असणं हे सुद्धा तुम्हाला त्या स्पर्धेतील वैशिष्ट्य पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेत ते वैशिष्ट्य आहे. अनेकदा अनेक ठिकाणी 9 मॅचेस, 10 मॅचेस, 11, 12, 13, 14 मॅचेस सुद्धा काही ठिकाणी आम्ही पाहिलेले आहेत, कव्हर केलेले आहेत. परंतु इथे त्या सगळ्या गोष्टीला बगल देत असताना या परिसरातील क्रिकेटला चांगलं व्यासपीठ निर्माण करून देणं हा उद्देश आपल्या डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचं खरं तर इथे आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या स्पर्धेचे अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजन करणारे आपले आयोजक सन्माननीय सुनीलजी घोडविंदे साहेब यांचाही मला असं वाटतं 4 तारखेला वाढदिवस आहे. त्याचबरोबर आज त्यांच्या सुपुत्राचा वाढदिवस आहे. तुम्हा सर्वांना आम्ही या स्पर्धेच्या वतीने, उपस्थित प्रत्येकाच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देत आहोत. अधिकचा वेळ खर्च करतायत गोलंदाज. अधिक वेळ आपण वापरू नये, सामन्याचा रिदम लॉस होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. बघा, खेळाडू म्हणून तुम्ही आयोजकाला कोणतं सहकार्य करणं अपेक्षित आहे, तर ते वेळेचं सहकार्य करणं अपेक्षित आहे. वेळे संदर्भात तुम्हाला सहकार्य करता आलं पाहिजे. सेकंड स्पेल हाताळण्यासाठी गोलंदाज अतिश. कमी गती, मागे चेंडू निघून गेला. यष्टी रक्षकाने मला असं वाटतं झेल सोडला की काय, ज्या पद्धतीने रिॲक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में कलरव हो जाएगा, बहुरी करेगा कब, असं म्हणतात संत कबीर. त्याचमुळे आलेल्या प्रत्येक मिनिटाचा आपल्याला चांगला वापर करता आला पाहिजे. प्रत्येक क्षणाचा चांगला वापर करता आला पाहिजे. वेळे संदर्भात सुनियोजित व्यवस्थापन आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळेस इथे आपण बघतो उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि क्षेत्ररक्षकाला
चकावत असताना दोनदा प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने, फुटवर्क त्याला तिथे दाखवायचं होतं फुटबॉल सारखं, परंतु ते स्किल उपयोगाला आलं नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. विजय दडलेला असतो असं म्हणतात. चांगला निश्चय फलंदाजांना दाखवावा लागेल, गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस इथे अपील रेस करण्यात आलेली आहे. पंच बोट आभाळाकडे सूचित करतायत. याचमुळे 3 यष्ट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज तुषार याचा त्याच्या अंगलट आलेला आहे. आणखी एक फलंदाज गमावत आहेत फलंदाजी करणाऱ्या टीम अर्थात कार्तिक 11 बिरदोले. विकेट हॅट्रिक त्याचबरोबर षटकार हॅट्रिक साठी दोस्ती ग्रुपच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज खरं तर देण्यात येईल. त्याचबरोबर विकेट हॅट्रिक नोंदवली गोलंदाजांनी तर 500 रुपयांचं कॅश प्राइज हेमंतजी डायरे त्याचबरोबर राहुलजी डायरे यांच्या वतीने तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज इथे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी ओपन आहे. कोणत्याही स्पर्धेची रंगत अतिथींच्या उपस्थितीने वाढते. या अगोदर खरं तर त्याची चर्चा आपण केली होती. इथे अतिथींची फक्त उपस्थिती नाही तर मैदानाच्या आतमध्ये जे क्रिकेट चाललेलं आहे त्या खेळाडूंना मोटिवेशन देण्याचं काम सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या कॅश प्राइजेस मधून सगळेजण करतायत. त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. 2.3 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धावपलकावर 4 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत बिरदोलेने. महत्वाचे 4 गडी बाद झाल्यानंतर मला असं वाटतं दीपक कालेकर या खेळाडूवर अधिक मदार आता आलेली आहे, जबाबदारी आलेली आहे. जबाबदारी घेणारे खांदे जबाबदारीनिशी सशक्त बनतात असं म्हणतात. पाहिजे ती जबाबदारी कशा पद्धतीने पूर्ण केली जाईल फलंदाजाच्या वतीने. अतिश चांगले गोलंदाज आहेत, आतापर्यंत यशस्वी ठरले. 2 फलंदाजांनी बाद केलेत. रिदम चांगला आहे अतिशचा जर आपण विचार केला तर ज्यावेळेस ते रनवे अप्रोच मध्ये येतात ज्या पद्धतीने ते धावतात काम अँड कंपोज्ड ऍक्शन त्यांच्याकडे, चांगला रिदम त्यांच्याकडे. पंचांच्या जवळ जसे जसे जातात स्ट्राईड मोठी होत जाते आणि फार मोठी लिप मोमेंट नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लिप मोमेंट कमी आहे, त्याचमुळे तो जो फ्रंट फूट ज्यावेळेस त्यांचा प्रेस होतो त्यावेळेस कंट्रोल त्यांच्याकडे येतो आणि त्याचमुळे कंट्रोल्ड बॉलिंग आपण बघतो गोलंदाज अतिशच्या वतीने. ग्रेट बॉलिंग. पायांमध्ये चेंडू, कव्हर ड्राईव्हचा अत्यंत चांगला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली, 1 धाव मिळाली. व्हर्टिकल ब्लेडने ज्या वेळेस फलंदाजाला खेळण्यासाठी एक बॉलर म्हणून तुम्ही प्रवृत्त करता त्यावेळेस कंपॅरेटिव्हली कमी धावा बनतात असं म्हटलं जातं. प्रत्येक वेळेस असं घडेलच असं नाही, परंतु त्यासाठी तुमच्याकडे टप्प्याची प्रचंड अचूकता असणं गरजेचं आहे. अदरवाईज चेंडू जर समोर मिळाला तर फलंदाज मोठे फटके सुद्धा खेळू शकतात. पंचांना खरं तर यस जर्सी मध्ये आणखी खेळाडू समोर आहे सीमारेषेच्या जवळ. आपण मागे या वैभव, आपण मागे या. यस सीमारेषेच्या जवळ आपण जर्सी वेअर करून क्षेत्ररक्षकाच्या जवळ थांबू शकत नाहीत. षटक संपली 3. प्रथम फलंदाजी कार्तिक 11 बिरदोलेची. धावपलकर धाव आहे 31. 31 4 गडी गमावलेले आहेत. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 12th मॅन आपणास विनंती आहे आपण ड्रिंक्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा. त्याचबरोबर पंचांसाठी सुद्धा पाण्याची आवश्यकता आहे, त्याचमुळे आयोजक सूरज आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. जाऊया तुर्तास आपण सुरेल संगीताकडे. इट्स ओ टू यू डीजे.
घर बसल्या या स्पर्धेबरोबर जोडलेले आहेत, त्याचबरोबर KTC अर्थात कर्जत टेनिस क्रिकेट .inच्या बरोबर जोडलेले आहेत. भिवंडी खारबाव संघातील बाहुबली म्हणून ज्यांना ओळखलं जातं, महाबली म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते मोनिश तरे आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. त्यांचे साडू बंधू अर्थात काशीनाथजी मांडवकर यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. मांडवकर साहेब तुमचंही सहर्ष स्वागत. षटकं संपली 3 धावपलखोर धाबा आहेत, 31 4 गडी गमावलेले आहेत. उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा बनवतील फलंदाज याकडे सगळ्यांच्या नजर आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या वतीने फ्रंटलाईन बॉलर आतिश याची 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकामध्ये आतिशने 2 गडी बाद केलेले आहेत. चांगली गोलंदाजी आतिशची आपण पाहिली. 9.00 धावांच्या सरासरीने त्याने धावा खर्च केल्या. इथून पुढे आता बॉलिंग ऑप्शन्स गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे कशा आहेत यावरून मग धावपलक किती पुढे जाईल हे ठरेल. पाहायचं आता गोलंदाज संदेश गोलंदाजीच्या मार्गावर दूरवरच्या टोकाकडून संदेश पेमारे येत आहेत. बॅटिंग चा जर आपण विचार केला तर दीपक अँकरिंग रोल प्ले करतायत. आतापर्यंत चांगले खेळले आहेत. 6 चेंडूंमध्ये 15 धावांचं योगदान. कमी गती फुलटॉस जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर एक टप्पा घेतला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे कोसळला. चौकार. चांगला फटका प्रोड्यूस केला. कमी गतीने फेकला गेलेला फुलटॉस होता. या अगोदर मी खरं तर त्या गोष्टीचा उल्लेख केला की यतीशच्या 2 ओव्हर संपल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे असे कोणते गोलंदाज आहेत त्या पद्धतीने गोलंदाजी करू शकतील त्या प्रश्नाचं उत्तर इन फ्युचर आपल्याला मिळेलच. परंतु संदेशच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला. धावपलक यामुळे पुढे गेलं. 35. आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीची परिस्थिती ते आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस मी इथे अजय सोबत पोहोचलो त्यावेळेस अत्यंत चांगलं आल्हाददायक वातावरण होतं. या मैदानाच्या डाव्या बाजूनेच नदीचं पात्र वाहत जात असताना आपण बघतो आणि नदीचं एक वैशिष्ट्य आहे, ज्या भागातून नदी जाते त्या परिसराला ती सुपीक बनवत जाते असं म्हणतात. भरभराट तिकडे येत असते असंही म्हणतात. आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये हे मैदानाच्या बाजूकडला जर आपण पाहिलं तर या स्टेजच्या मागे जी झाडं आहेत एका रांगेने लावली गेलेली आहेत, त्यामुळे तिथेही कल्पकता आपल्याला इथे पाहायला मिळते. मोठे फटकेबाजी करण्याचा निर्धार मैदानाच्या आतमध्ये व्यक्त केला जातोय. दीपकच्या वतीने अधिक ताकद वापरण्याचा प्रयत्न करतायत, बॉडी रोल करतायत, वेट ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चेंडूची लेंथ तुम्हाला ओळखावी लागेल, त्याचबरोबर लाईन ओळखावी लागेल, चेंडूच्या रेषेमध्ये यावं लागेल, चांगलं फुटवर्क वापरावं लागेल, तर आणि तर चांगली फटकेबाजी होऊ शकते. गती काढून घेतली. यावेळेस फटका अत्यंत चांगला आहे. स्क्वेअर ड्राईव्ह. व्हॉट अ ग्रेट हिट फॉर रन्स. चौकार. चांगला फटका खेळला फलंदाज दीपकने. मोठा फटका या अगोदर खेळण्याचा त्याने प्रयत्न केला होता. षटकार खेळायचा त्याचा मनसुबा होता, परंतु यावेळेस बॉलच्या मेरिटवर खेळतोय आणि बॉलच्या मेरिटवर ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस तुम्हाला अधिकच्या धावा बनवण्याची संधी निर्माण होते असं म्हणायला हरकत नाही. यावेळेसचा फटका सुद्धा चांगला आहे. बॉडी रोल केली. नटराज मुद्रा मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाज दीपकची पाहिली. आणखी एकदा चेंडूचा स्पर्श क्षेत्ररक्षकाला झाला. त्याच्या हातावर तुरी देत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. या षटकातील 3रा तर लागोपाठचा 2रा चौकार. मालेवाडी आणि त्यांच्या विरोधात सावळे दुसऱ्या फेरीचा सामना यानंतर खेळवला जाणार आहे. त्याचमुळे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण मिड इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी प्रस्तुत व्हा. धावपलक आकार घेत चाललेला आहे. या अगोदर मी ती गोष्ट खरं तर चर्चेत घेतली होती की तुमचे प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असणारे फलंदाज कशा पद्धतीने जबाबदारी स्वीकारतात हे पाहणं महत्वाचं आहे. फलंदाज आपण पाहिला तर यतीन बाद झाले होते. त्याचबरोबर क्रमांक 30 साठी दीपक कालेकर मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. संघर्ष त्यांचा मैदानाच्या आतमध्ये आणखी आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू या षटकातील फेकण्यासाठी गोलंदाज संदेश तयार आहेत. एखाद्या षटकाची सुरुवात फलंदाज म्हणून तुम्हाला चौकार षटकाराने जर करता आली
तर ते षटक फार मोठं बनवता आलं पाहिजे. यावेळेस आणखी एकदा बॅट फिरली होती, परंतु हवा तसा फटका प्रोड्यूस करता आला नाही फलंदाजाला. षटक संपतायत 4-4 या आकड्याचं प्राबल्य आपण बघतो. या षटकात 3 चौकार आले, धावफलक धाव आहेत 44-44, 4 गडी बाद. अत्यंत दर्जेदार दिमागदार स्पर्धा, मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा खरतर इथे आयोजित करण्यामध्ये यश मिळालेले सन्माननीय सुनीलजी गोडबिंदे साहेब, त्याचबरोबर त्यांच्या सहकार्यांना त्यांचं आपण कौतुक करूया. ज्या पद्धतीने या स्पर्धेला वलय मिळालेलं आहे, ज्या पद्धतीने या स्पर्धेची चर्चा सर्वदूर आपण बघतो. शेवटचं षटक आहे तरी सुद्धा दोस्ती ग्रुपच्या वतीने चौकार हॅट्रिक, त्याचबरोबर षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज ऑन आहे. त्याचबरोबर हेमंतजी डायरे आणि त्यांच्या साथीने राहुलजी डायरे यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी हेमंतजी यांच्या वतीने 500, राहुलजी यांच्या वतीने 3000 रुपयांचं कॅश प्राइज खरं तर इकडे ओपन असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेमध्ये DK कडव सर, राणे सर, त्याचबरोबर श्याम सर आजच्या दिवसामध्ये ॲज अन अंपायर्स आपण सगळेजण अनुभवत आहात. त्याचबरोबर या कर्जत परिसरामध्ये स्पर्धा मोठी असो अथवा छोटी असो, प्रत्येक स्पर्धेचा अविभाज्य घटक बनलेली व्यक्तिरेखा अर्थात अजय डायरे सर यांनाही तुम्ही सगळेजण इथे अनुभवत आहात. शेवटचं षटक फेकलं जाणार आहे. यानंतर 5व्या षटकाला खरं तर इथे सुरुवात होत आहे. गोलंदाज राज इथे वळत आहेत. नौके खेळाडू आहेत राज, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजतं की फार मोठा अनुभव त्यांच्याकडे जरूर नसावा. पाहायचंय आता कशा पद्धतीने गोलंदाजी करतील राज. खेळाडू नौका असेल तर त्याच्याकडे उत्साह फार मोठा असतो, जोश असतो. त्याचा त्याला योग्य वापर जर करता आला तर अनेकांच्या नजरा तो खेळून घेऊ शकतो, अनेकांचं अवधान स्वतःकडे तो आकृष्ट करू शकतो. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, काय घडणार आहे या षटकामध्ये. संदेशसाठी राजचा चेंडू फुललेंचा अत्यंत चांगली सुरुवात राजच्या वतीने आपण बघतो. राज याला या षटकामध्ये जर राज करता आला तर धावफलक हवं तितक्या वेगाने पुढे जाणार नाही, कारण शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतील आणि ॲज अ बॅटर तुम्हाला संघाच्या हिताचा नेहमी विचार करता आला पाहिजे. मला तो सामना आठवतो T20चा, जिथे रोहित शर्मा शतकाच्या उंबरठ्यावर असून सुद्धा षटकार खेळत असताना बाद झाला होता. त्या पद्धतीने तुम्हाला विचार करता आला पाहिजे. व्हॉट इज माय रोल, माझी भूमिका काय आहे, माझी जबाबदारी काय आहे आणि मला तिथे 100% देता आला पाहिजे. या पद्धतीचा निर्धार तुमच्याकडे हवाय. राज पुन्हा एकदा तयार होतील. दीपक चांगले खेळलेत आतापर्यंत. ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळला. तिन्ही यष्ट्या रोखून खेळायचं होतं, अगदी बरोबर यष्ट्यांच्या समोर प्लम केलं गोलंदाज राजने बॅटर दीपकला आणि याचमुळे 5वा गडी बाद झाला कार्तिक 11 बिरदोलेचा. सुनीलजी शेळके सर, खरं तर तुमच्या धावत्या समालोचनासाठी आत्माराम घोडविंदे अर्थात आप्पांकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज सुनीलजी शेळके सर तुमच्यासाठी आलेला आहे. खरं तर माजी पंचायत समिती सदस्य चषक सुनीलजी घोडविंदे साहेबांच्या वाढदिवसाची स्पर्धा, आज त्यांच्या सुपुत्राचा वाढदिवस आहे. ही इनिंग झाली की आपण केक कापणार आहोत. यावेळेचा फटका हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतात, हो पोहोचले होते, परंतु ज्या कारणासाठी चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्या फिल्डरने केला होता तिथे त्याला योग्य न्याय देता आला नाही असं म्हणावं लागेल. तिसऱ्या पंचांची मागणी केली जात आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अँगल इन, त्याचमुळे बॉडी लाईन मध्ये चेंडू होता. मोठा फटका आडव्या बॅटने खेळला गेला फलंदाज रमेशच्या वतीने. रमेशला श्वास घ्यायलाही वेळ नव्हता, कारण शेवटचे काही चेंडू शेष आहेत, त्याचमुळे त्याला मोठा फटका खेळायचाच होता. मैदानाच्या आतमध्ये त्याने तो प्रयत्न केला. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन इथे आपल्याला खरं तर निश्चितच अजून यायचं आहे, पाहायचंय तिसऱ्या पंचांच्या वतीने आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल. KTC अर्थात कर्जत टेनिस क्रिकेट .in च्या वतीने या स्पर्धेचं नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपण सगळेजण घरबसल्या अनुभवत आहोत. चांगलं दर्जेदार थेट प्रक्षेपण, 1 बाउन्स ओव्हर दी रोप 4 रन्स.
दोन पंच एकत्रित येत आहेत, आता चर्चा केली जाईल. ही कसोटी आहे अजय पंचांची. यस, खरं तर सुनील सर आता काही नियम बदललेत. त्या नियमानुसार आमचे दोन्ही अंपायर आता चर्चा करतायत आणि चर्चेनंतर ठरवलं जाईल नो बॉल आहे की नाही. भरत शेठ बागीतही कित्येक स्पर्धा त्याने पाहिल्यात. सूरज गोडविंदे नियोजनाचे बादशाह आणि फलंदाज आउट. सुनील दादाची अजयने ज्या गोष्टीकडे सूचना खरं तर केली होती, ज्या गोष्टीकडे चर्चा वळवली होती, त्यावर आता बोलणं तितकं संयुक्तिक नाही. फलंदाजाला बाद ठरवण्यात आलेलं आहे. 49 रन्स ऑन दी बोर्ड. दोनच चेंडू शेष आहेत या सत्रातील. आपण विचार केला तर अनेकांच्या प्रयत्नातून, म्हणजेच अनेक फलंदाजांच्या कॉन्ट्रीब्युशनने, त्याचबरोबर फलंदाज आपण पाहिलं तर दीपक काळेकर याच्या अँकरिंग रोलने धावफलक आता 49 पर्यंत जाऊन पोहोचले. नवीन फलंदाज कल्पेश कालेकर. दोन चेंडू कल्पेशकडे शेष आहेत. पाहिजे कल्पेश आता किती कल्पकतेने खेळतील मैदानाच्या आतमध्ये. उजव्या स्टेजच्या फार बाहेर फलंदाजाला आमंत्रित करण्यात आलं होतं आणि अँगल क्रिएट झाला होता. चेंडू पडल्यानंतर फलंदाजापासून दूर निघून गेला. या पद्धतीने पंचांचं मत आहे. रिप्ले विल बी इंटरेस्टिंग. पाहायचंय आपण आता रिप्लेमध्ये बघूच यात कशा पद्धतीने चेंडूवर मुवमेंट तिकडे दिली होती. गोलंदाज राजचं कौतुक आहे ज्या पद्धतीने गोलंदाजाने त्याने केलेली आहे. शेवटचं षटक फेकतायत राज. फुलटॉस. यावेळीचा फटका चांगला आहे. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट. व्हॉट अ ग्रेट प्लेसमेंट. आणखी एकदा शेवट गोड केलेला आहे. आणखी एक फलंदाजाने. या अगोदरच्या इनिंगचा शेवट षटकाराने झाला होता. या इनिंगचा शेवट चौकाराने झालेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना कार्तिक 11 बिरदोलेने धावपलकर धाबा जोडलेले 53 आणि 54 धाबांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये अंथरट वरेडीला. धन्यवाद. थँक्यू डीजे थांबा. आत्मारामजी गोडविंदे साहेबांकडून सुनील शेळके सरांना 200 रुपये. आपल्या शुभ असते. कॅमेरामॅन कॅमेरा जरा सूरज आपल्या शुभ असते. आपण सुनीलजी शेळके सरांना 200 रुपयाचा कॅश प्राइज द्या. चला दोन्ही कॅप्टन आलेले मी भरत शेठ बाकी त्यांना विनंती आपण टॉस करून घेऊ आणि त्यानंतर वाढदिवसाचं सेलिब्रेशन इथे करणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन आले. सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचचा टॉस. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला 5ही क्रमांकाच्या या भव्य दिव्य अशा ट्रॉफी दिलेल्या आहेत ते भरत शेठ बागीत जय बाबा 11 संघाचे पुरस्कर्ते आणि त्याचबरोबर नेवालीचे उद्योजक यांच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस. कॅमेरामॅन जरा टॉस कव्हर करा. त्यानंतर आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणार आहोत. कॉल असेल सोमजा 11 सावळेचा. हेड आलाय म्हणजे टॉस जिंकलाय सोमजा 11 सावळेने आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला ऑल दी बेस्ट. दोन्ही कॅप्टन आपण मॅचसाठी रेडी. आणि इथून मात्र आणि लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहत आहात सुनीलजी गोडविंदे साहेबांचे सुपुत्र सुशांत गोडविंदे यांचा आज वाढदिवस आणि त्याचबरोबर अथर्व विजय गोडविंदे यांचाही वाढदिवस. आणि लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहत आहात आमचे दोनही बर्थडे बॉय आणि दोस्ती ग्रुप आणि सर्वांच्या उपस्थित अथर्व विजय घोडविंदे यांचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन तुम्ही लाईव्ह स्क्रीनवरती पाहत आहात दोस्ती ग्रुपच्या वतीने आणि सर्व आमच्या पाहुण्यांच्या पिंपलोली ग्रामपंचायत परिसरातील सर्व मित्रपरिवार सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये
सुशांत घोडविंदे उर्फ बल्लू आणि त्याचबरोबर अथर्व विजय घोडविंदे यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दोघांनाही. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅच चालू आहे. कार्तिक 11 बिरदोले हा संघ संतोषजी राऊत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. आज कार्तिक 11 बिरदोलेचे पॅकर आहे संतोषजी राऊत. जर सर आपण जर आला असेल तर स्टेजवर येऊन आसनस्थ व्हा. आणि विजयासाठी JHC अंथर्ड वरडी संघाला इथून मात्र टार्गेट सेट करण्यात आलं. चला बॅट्समन पाठवा प्लीज. चेंडू स्टेजच्या समोर आपल्याला घ्यायची ती गोष्ट लक्षात घ्या. आणि परवा खरं तर 4 मेला सुनीलजी घोडविंदे साहेबांचा वाढदिवस आहे. परवा खरं तर डान्सिंग अंपायर 99 सरकार माधव ठाकरे सर असतील ॲज अ डान्सिंग अंपायर. आणि त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील दशरथ पाटील यांचा आवाज आपल्याला. आणि त्याचबरोबर सन्माननीय सुधाकर भाऊ घारे आणि नितीन दादा सावंत यांची देखील सदिच्छा भेट. असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या सोबत 4 मे 2026 म्हणजे आय थिंक आज 2 आहे. परवाच सुनीलजी घोडविंदे साहेबांचा वाढदिवस. सगळ्यांनी या. आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी जो लकी ड्रॉ आहे ही इनिंग संपल्यानंतर अंथर्ड वरडी संघाची बॅटिंग संपल्यानंतर जर तुम्ही लकी ड्रॉ साठी चिठ्ठी टाकली असेल तर कुठेही जाऊ नका. मॅच संपली की 12:15 वाजता आपण तो लकी ड्रॉ इथे ओपन करणार आहोत. चला ऐकूया आवाज सुनीलजी शेळके सरांचा. कॉम्बॉक्स मध्ये सर जॉईनच अफाट एनर्जी आणि अफाट एनर्जीने धावतं समालोचन करतात. आपण आज सुनीलजी शेळके सरांचं हे समालोचन. आणि व्हॉइस ऑफ मुरबाड कपिल पाटील सन्माननीय खासदार साहेबांची जी स्पर्धा असते केंद्रीय राज्यमंत्री चषक त्या स्पर्धेमध्ये सरांनी कित्येक नाईट मध्ये समालोचन केलं आणि त्यांचा आवाज आपण इथे ऐकत आहोत. या सर कॉम्बॉक्स मध्ये आपलं स्वागत. थँक्स अ लॉट अजय डायरे सर. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला जायचं आहे. स्पर्धा अत्यंत दर्जेदार आहे. स्पर्धा दिमागदार आहे. आणि या दिमागदार स्पर्धेची उंची वाढवणारं आयोजन खरं तर इथे आपण या आयोजकांच्या वतीने बघत आहोत. थोडं थांबवतो मी. सुशांत घोडविंदे यांचा सर्व दोस्ती ग्रुपचा आम्ही सन्मान करतो एकत्रित या सगळ्यांनी लाईव्ह स्क्रीनवरती. आपण सुशांत आपण आधी स्वागत कक्षामध्ये आणि आपल्या सर्व मित्र परिवाराचं अर्थात दोस्ती ग्रुपचं स्वागत आपण करूया. त्यांच्या वतीने वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. सुशांत घोडविंदे यांचा मित्र परिवार फार मोठा आहे आणि दोस्ती ग्रुपचा एकत्रित सन्मान सूरज घोडविंदे या स्पर्धेच्या आयोजकांच्या शुभ हस्ते आपण करतोय. थँक्यू सो मच ऑल दोस्ती ग्रुप की आपण आलात. आपलं मनापासून धन्यवाद. आणि लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहतात सुशांत घोडविंदे यांचे अत्यंत जीवाला जीव देणारे हे सर्व मित्र त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आदरणीय हरेश्वरजी विर्ले यांचं देखील आगमन झालंय. हरेश्वरजी विर्ले आपण देखील स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हा आणि मॅच एन्जॉय आपण करूया. इथे अंथर्ड संघ धावसंख्येचा पाठलाग करतोय. ओव्हर टू सर. दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे. 54 धाबांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे अंथर्ड वरडीला. फलंदाजीसाठी प्रतीक आणि त्याच्या साथीने ज्ञानेश्वर. गोलंदाजीचा भार स्वीकारतायत तुषार कालेकर. डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू. चेंडूला मोमेंट द्यायची होती गोलंदाजाला परंतु ते त्याला करता आलं नाही. पहिल्याच चेंडूवर चौकार हॅट्रिक साठी 500 रुपये. त्याचबरोबर षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज सन्मान्य आत्मारामजी घोडविंदे साहेब यांच्या वतीने अनाऊन्स झालेला आहे. त्याचबरोबर माझ्या समालोचनासाठीही त्याने कॅश प्राइज दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यावेळेचा फटका चांगला आहे. बक्षिसाची अनाउन्समेंट झाली मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाने ते व्यवस्थितरित्या ऐकलं. आखूड टप्प्याचा चेंडू होता. हुक केला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला आणि षटकार बुक केला. षटकार. खूपच चांगला फटका. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना फलंदाज प्रतीकला आपण पाहिलं. तितका आखूड टप्प्याचा चेंडू निश्चितच नव्हता परंतु जी उसळी मिळाली होती त्या उसळीच्या खाली आली होती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि मागच्या बाजूने फटका एक्झिक्यूट केला होता. समोर ठेवतायत. समोरच्या दिशेने खेळतायत. बॉटम हँडची प्रचंड ताकद वापरले जरूर परंतु जर्सी नंबर 07 यांना बीट करता आलं नाही. यतीनला बीट करू शकले नाहीत फलंदाज प्रतीक. आणि याचमुळे पहिला हादरा दिलेला आहे गोलंदाज तुषारने प्रतिस्पर्धी संघाला अंथर्ड वरडीला. गोलंदाजाचं कौतुक करेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या पद्धतीने गोलंदाजाने षटकार स्वीकारल्यानंतर पत्करल्यानंतर खाल्ल्यानंतर वापसी केलेली आहे. पुनरागमन केलेलं आहे.
आखूड टप्प्याच्या चेंडूला षटकार खेळला, त्याचमुळे गोलंदाजाने लगेचच ते हेरलं आणि तिथून पुढे समोर चेंडू ठेवला, म्हणजे बॅटच्या अगदी समोर होता, बॅटच्या तोंडाजवळ चेंडू होता असं म्हणायला हरकत नाही. खोलवर टप्प्याचा होता, लॉफ्ट करायचं होतं. फटका तर चांगला वाटला होता, परंतु अतिरिक्त ताकद वापरली गेली फलंदाजाच्या वतीने, तिथेच टायमिंग हुकलं. मॅन्डेटरी पॉवर प्ले, फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि अशातच यतीनने अत्यंत चांगला झेल टिपला, फलंदाज बाद झाले. धावफलक 7. रोहितदाजी क्षीरसागर यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपये, त्याचबरोबर विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 500 रुपये. म्हणजे दोन्ही संघांचं मनोबल मनोधैर्य वाढवण्याचं काम क्षीरसागर साहेबांनी केलेलं आहे. या पद्धतीने क्रिकेटला न्यूट्रल स्पेक्टॅटर्सची गरज आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की असे समर्थक की जे फक्त क्रिकेटला लाईक करतात. पावलांचा वापर करायचा होता, चेंडूच्या पिच पर्यंत आले होते फलंदाज. चांगली गोलंदाजी. प्रतिकूल सुरुवात झाल्यानंतर ज्या पद्धतीने गोलंदाज तुषारने इथे आता गोलंदाजी केलेली आहे, लागोपाठच्या 3 चेंडूंवर एकही धाव खरं तर त्याने कन्सीड केली नाही. एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. 7 धावा आतापर्यंत खर्च करतायत गोलंदाज. 4 चेंडूंची फेक आतापर्यंत निश्चितच झालेली आहे. शेवटचे 3 चेंडू म्हणतोय. यस, अगोदरच्या 3 चेंडूंवर त्याने एकही धाव खर्च केली नाही. यस, थँक्स अ लॉट. पुढे सरकले, पुन्हा एकदा पावलांचा वापर करायचा होता. अत्यंत चांगली गोलंदाज तुषार कालेकर यांची. एक षटकार या षटकामध्ये आला, त्याचबरोबर एक वाईट बॉल त्याने हाताळला, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट षटक संपलं आणि षटकामध्ये धावा त्याने खर्च केल्या. 7-1 गडी मिळवला प्रथम षटकामध्ये गोलंदाज तुषारने. या अगोदर बदलापूरमध्ये जोविली संघाबरोबर जय हनुमान जोविली संघाबरोबर खेळत असताना जोविली संघाला ज्यावेळेस परास्त केलं होतं ते म्हणजेच कार्तिक 11 बिरदोलेने, त्यावेळेस तुषार यांची गोलंदाजी भलती चर्चेत आली होती. प्रभावशाली गोलंदाजी त्याने तिकडे केली होती. संघाला विजय मिळवून देण्यामध्ये चांगला मोठा मोलाचा हातभार त्याने तिकडे लावला होता. त्याच पद्धतीने गोलंदाजी या सामन्यामध्ये त्यांना करता येईल काय हे पाहायचंय. पहिलं षटक त्याने तर हाताळलेलं आहे सक्सेसफुली. पहिलं षटक त्यांचं खरं तर तिकडे कंप्लीट झालं. 7 धावा खर्च करत असताना एक फलंदाज सुद्धा बाद झाला. त्याचबरोबर शेवटच्या चेंडूवर धावबाच्या रूपाने सुद्धा फलंदाज बाद झाला. म्हणजे एकूण 2 फलंदाज या षटकामध्ये गारद झालेले आपण पाहिलेले आहेत. दुसऱ्या षटकाची सुरुवात करत असताना दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज यतीन कालेकर गोलंदाजीचा भार स्वीकारत असताना आपण बघत आहोत. काही मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या सध्याच्या भेटीसाठी होत आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. स्ट्रायकिंग बॅटर ज्ञानेश्वर, नॉन स्ट्रायकिंग मदन डायरे. आडव्या बॅटने स्वीप करताय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. पावलांचा वापर करायचा होता, क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. क्रिकेटमध्ये एका चेंडूवर झालेली चूक तुम्हाला त्या चेंडूवर दुरुस्त करता येत नाही. चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार चौकार. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल करत असताना संघ कर्णधार आपण बघतो. या अगोदर ज्या पद्धतीने धामोते संघाने 66 धावा बनवल्या होत्या त्या डिपेंड करत असताना त्यांची दमछाक झालेली आपण पाहिली. यावेळेस कमी गतीने चेंडू हाताळलेला आहे. राईट आर्म राऊंडनी गोलंदाजी करतायत. 3 गती त्यांच्याकडे कमी आहे, त्याचमुळे विविधता त्यांच्याकडे असेल हे निश्चितच आहे.
सुरेख गोलंदाजी त्यांना करावी लागेल, सगळ्याच गोलंदाजांना इम्पॅक्ट करावी लागेल. तर या पद्धतीने 54 धावा तुम्ही डिपेंड करू शकता. या खेळपट्टीचा विचार केला तर ही खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही अनुकूल आहे असं म्हणायला हरकत नाही. याचं कारण असं की या खेळपट्टीवर यतीश सारखा गोलंदाज त्याने चांगली गोलंदाजी केलेली आहे, राज सारखा गोलंदाज यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. परंतु या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं कोळिवली संघाच्या वतीने ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती, शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाज उपस्थित होते, लागोपाठचे 3 षटकार त्यांनी खेळले होते, इतरही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. त्याचमुळे तुम्ही कसं खेळता यावर डिपेंड आहे खेळपट्टीचं बिहेवियर असं म्हणायला हरकत नाही. क्रिकेट खेळत असताना शरीराचा वापर होणं अभिप्रेत आहे, परंतु बुद्धीचाही तुम्हाला तितकाच वापर करावा लागतो. बुद्धीचा वापर मैदानाच्या आतमध्ये तितक्या चांगल्या पद्धतीने झाला नाही असं म्हणायला हरकत नाही. षटकार खेळण्यासाठी तुम्हाला चेंडू हवाई मार्गे सीमारेषेच्या पलीकडे पाठवावाच लागतो असं नाही. या पद्धतीने सुद्धा 6 धावा पूर्ण होतात ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्या. बघा टेक्निकल एरर काय होती या गोष्टीकडे जर तुम्ही विचारपूर्वक पाहिलं तर माझ्या मते अशी टेक्निकल एरर होती, बॅकिंगसाठी आलेले 3 खेळाडू यांच्यामध्ये अंतर कमी होतं. हे जर अंतर जास्त असतं तर त्या चेंडूचा टप्पा तिथे त्यांना तिकडे हेरता आला असता, कदाचित बॅकअप चांगल्या पद्धतीने देता आला असता. त्यामुळे क्रिकेटमध्ये मायक्रो ऑब्झर्वेशनला फार मोठी किंमत आहे. सूक्ष्म निरीक्षण तुमच्याकडे असलं पाहिजे. छोटे छोटे निर्णय योग्य रीतीने तुम्हाला घेता आले पाहिजेत. क्रिकेट हा खेळ निर्णय क्षमतेला आव्हान देणारा असतो. तुमच्या निर्णय क्षमतेची कसोटी पाहणारा असतो. इथे हा चेंडू चांगला आहे. गोलंदाजाने तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली, यामध्ये तिळमात्र शंका नाही. परंतु कुठे ना कुठे फिल्डर्सच्या वतीने मिस्टेक्स जर कमी झाल्या तर इन फ्युचर ज्या पद्धतीचं बॉलिंग युनिट पाहायला मिळतं इथे बिरदोले टीमच्या वतीने, हा सामना अत्यंत दर्जेदार बनेल, हा सामना रंगतदार बनेल, चुरशीचा बनेल, यामध्ये तिळमात्र शंका नाही. एकूण धावा आहेत 17, 3 गडी गमावलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. बॅटर अतिश पेमारे गोलंदाजी चांगली केली होती. बघा क्रिकेट हा खेळ तुम्हाला 2 संधी देतो, दुतर्फा संधी असते. पहिल्या डावामध्ये तुमच्याकडे जर गोलंदाजी असेल तुम्ही गोलंदाजी करा, गोलंदाजी चांगली करू शकला नाहीत तर दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करत असताना फलंदाजी करा. त्यामुळे 2 संधी आहेत. गोलंदाजी तर फार चांगली केलेली आहे अतिशने. ज्यावेळेस पहिला डाव तुम्ही गाजवता तिथून मिळालेला कॉन्फिडन्स दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करण्यासाठी सहकार्य करत असतो. पायचे फलंदाजी कशी असेल अतिशची? फिरून मारण्याचा प्रयत्न आणि इथे आपण बघतो पंचमात्र स्थिर आहेत. याचमुळे षटक संपली इथे ती म्हणजेच 2 षटकांच्या अंती 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना द्वितीय सत्रामध्ये अंतरत वरडीच्या धावा बनलेल्या आहेत 17. 3 गडी आतापर्यंत त्याने गमावलेले आहेत. माजी पंचायत समिती सदस्य चषक 2026 या स्पर्धेचं हे दुसरं पर्व. स्पर्धेचा अनुभव छोटा आहे असं म्हणूया, स्पर्धेचं वय छोटं आहे असं म्हणूया, परंतु या स्पर्धेची चर्चा सर्वदूर आहे. ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन इथे या सर्वांनी मिळून केलेलं आहे, त्यातल्या त्यात सुनीलजी गोडविंदे साहेब यांचं अत्यंत चांगलं मोलाचं मार्गदर्शन, त्याचबरोबर त्यांच्या टीमचा विचार केला तर कृष्णाजी कराळे असतील, सूरजजी गोडविंदे असतील आणि त्यांचे इतर सहकारी असतील. मनुष्यबळ तुमच्याकडे पर्याप्त असणं गरजेचं आहे कृष्णाजी, आणि ते मनुष्यबळ या स्पर्धेच्या वतीने मला पाहायला मिळतं. गाव करीते राव काय करी असं मराठीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं स्टेटमेंट आहे. त्याचमुळे अर्थकारण कधी कधी तुमच्याकडे चांगलं असेल तर मोठं भव्य दिव्य आयोजन करता येतं, परंतु त्याला मूर्त स्वरूप देत असताना ते नियोजन योग्य रीतीने करता येण्यासाठी तुमच्याकडे माणसंच हवीत. wandering from the line, white call by on field umpire in a different manner. अत्यंत चांगली शैली आहे पंचांची. या पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस काही इशारे करता तिथूनही सामन्याची रंगत वाढते किंवा मग प्रेक्षकांना तेच हवंय. अशातच रात्रकालीन क्रिकेट
समोर ठेवताय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्रिकेटमधील विरोधाभास, चेंडू समोर येणं अपेक्षित असताना चेंडू मात्र मागे निघून गेला होता. लिडिंग एज लागली होती. क्षेत्ररक्षकाने 2-3दा प्रयत्न केले. साधी गोष्ट कधी कधी तितकी साधी नसते. अठरा धावा आहेत एकूण धावपलकावर. 3 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. 2.1 षटकांचा केस संपलेला आहे आणि 12.71चा आता आपण बघतो की अस्किंग रन रेट आलेला आहे. व्हॉट अ ग्रेट बॉल. चांगली गोलंदाजी, टप्प्यावरची अचूकता आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज परेश काळेकरच्या वतीने. या अगोदर आपण पाहिलं की गोलंदाज निश्चितच तुषार काळेकर होते, यतीन काळेकर होते आणि संघ कर्णधाराचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने या अगोदर चांगली गोलंदाजी केलेल्या 2 गोलंदाजांकडे अर्थात गोलंदाज तुषारकडे सेकंड स्पेल दिला नव्हता. पायांमध्ये चेंडू होता. यावेळेस क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस असेल. 2 क्षेत्ररक्षकांना चकवत असताना घरंगत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे विथ दी कार्पेट 4 रन्स. चांगला फटका ऍट द एंड प्रोड्यूस करत असताना फलंदाज मदनला आपण पाहिलं. हा बघा उजव्या इष्टीच्या बाहेर आला होता. यॉर्कर अटेम्प्ट केला होता इथे आपण पाहिलं तर गोलंदाज परेशने. हा चेंडू खराब नव्हताच मुळात, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झाली की उजव्या इष्टीच्या बाहेर फलंदाज गेले आणि त्याचमुळे चेंडूची जी लेंथ आहे ती तीच राहिली, परंतु डिरेक्शन बदलली आणि म्हणून ऑनसाइडला फटका खेळता आला बॅटरला. डीजे ऑपरेटर आपण उपस्थित असाल तर आयोजकांबरोबर संपर्क साधा. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळायचं होतं. सरळ बॅटने धावा बनवत होता फलंदाज मदन, परंतु त्याला इथे इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. विनाश काले विपरीत बुद्धी, फलंदाज बाद. मदन असा फलंदाज होता ज्याच्याकडे फलंदाजी करत असताना पोटेन्शियल आहे असं वाटत होतं. हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इन टू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट असं म्हणतात. क्षमता असणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि त्या क्षमतांचं योग्य उपयोजन करता येणं हे त्यापेक्षा वेगळं आहे. आणि त्याचमुळे तुमच्याकडे असं ज्ञान हवंय की ज्या ज्ञानाचा जिथे गरज असेल तिथे तुम्हाला वापर करता आला पाहिजे. म्हणजे क्रिकेटचा जर विचार करायचा तर क्रिकेट म्हणजे जिथे गरज आहे तिथे बॅटरला षटकार खेळता आला पाहिजे. जिथे गरज आहे तिथे बॉलरला एखादी विकेट काढता आली पाहिजे. जिथे गरज आहे तिथे बॉलरला डॉट बॉल प्रोड्यूस करता आला पाहिजे. तुमचं ज्ञान तुम्हाला त्या वेळेला बरोबर चोखंदळपणे वापरता आलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. 22 runs on the board with the loss of 4 wickets. This is the 3rd over. Paresh is the bowler. 14 more deliveries to be bowled by bowling side and 32 runs required to win this match. .54 is the target. Bowler Paresh. ड्राईव्ह केलं होतं, समोर होता, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होता. चांगला झेल समाप्त करण्यात आला आणि याचमुळे फलंदाज बाद होताना आपण पाहिलेले आहेत. समोर चेंडू होता. खरं तर फलंदाजाने मोठा फटका खेळणं अपेक्षित होतं, परंतु फलंदाजाला तिथे मोठा फटका खेळता आला नाही. लागोपाठच्या 2 चेंडूंमध्ये 2 खरं तर सफलता मिळालेली आहेत गोलंदाज परेशला. त्याचमुळे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. परेश चांगली गोलंदाजी केलेली आहे. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे एक सेट रोडमॅप असणं अत्यंत गरजेचं आहे. This time good shot, fieldsman available with the extra bounce, ball crosses the fences, 4 runs. चांगला फटका खेळला बॅटरने. अतिश तिकडे होते स्ट्रायकिंग एंडला. यॉर्कर अटेम्प्ट केला होता गोलंदाजाने. माझे साथी स्कोरर अत्यंत
एंटरटेनिंग आहेत. त्यांचं मत होतं की इंग्रजी तुम्ही बोललं पाहिजे, त्याचमुळे शेवटच्या चेंडूवर तो प्रयत्न केला. षटकं संपली 3 आणि धावा आहेत 26. 5 गडी गमावलेले आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ निश्चितच तिकडे शेष आहे. एकूण धावा बनवायचे 54, म्हणजे 12 चेंडू 28 धावांची गरज. पुन्हा एकदा सर्वांचं माजी पंचायत समिती सदस्य चषक 2026 या स्पर्धेच्या दुसऱ्या रोजरीमध्ये सहर्ष स्वागत. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे, कारण अलीकडच्या क्रिकेटचा विचार केला तर 12 चेंडूंमध्ये 28 धावा, 10 पैकी 8दा फलंदाजी करणारा संघ बनवताना आपण कदाचित पाहिला असेल. परंतु इथे एक वेगळा घटक असा आहे की रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा आहे, त्याचमुळे ह्या 28 धावा बनतील की नाही यामध्ये प्रश्नचिन्ह जरूर आहे. गोलंदाजी यतीन येत आहेत सेकंड स्पेलमध्ये. कमी गतीने गोलंदाज यतीनने फलंदाजांना चकित केलेले आहे. आश्चर्याचे कडू धक्के वारंवार दिलेले आहेत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्याकडे गती जर कमी असेल, तुमच्याकडे विविधता असणं त्यावेळेस गरजेचं आहे, आणि ती विविधता पाहायला मिळत आहे ती म्हणजेच गोलंदाज यतीनच्या गोलंदाजीमध्ये. सुशील कालेकर त्याचबरोबर आदिनाथ कालेकर यांच्या वतीने गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक जर त्यांनी नोंदवली, लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाज जर बाद करण्यामध्ये त्यांना यश मिळालं तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. कॅश प्राइजेस दिली जात आहेत. बक्षीस किती छोटा आहे किती मोठा आहे हे तितकं महत्वाचं नाही. बक्षीस बक्षीस असतं, त्यामधून फार मोठी उत्तेजना तुम्हाला मिळत असते, पॉझिटिव्हिटी वाढत असते. हा चेंडू चांगला आहे, राईट आर्म राऊंडने येत आहेत, त्याचबरोबर चेंडूवर मुवमेंट देण्यामध्ये यश मिळतं, तितका पेस जनरेट करत नाहीत. चांगले टॅलेंटेड बॉलर आहेत बॉलर यतीन. या अगोदर मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता, क्रिकेट खेळत असताना तुम्हाला तुमच्याकडे चांगलं शरीर असणं गरजेचं आहेच, परंतु त्याचबरोबर बुद्धीचा वापर चांगला करता येणं हे सुद्धा महत्वाचं आहे. तोच वापर करतायत. यावेळेस अत्यंत चांगला फटका खेळलाय, जरूर क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिस जजमेंट, 2 क्षेत्ररक्षक जवळ आले, 2 दगडांवर पाय ठेवल्यानंतर ज्या पद्धतीची परिस्थिती होते त्याच पद्धतीचा खरं तर इथे हा फटका प्रोड्यूस झाला, त्याचाच प्रत्यय आपल्याला आला. चेंडूने सीमारेषा भेदली हवाई मार्गे, षटकार. उंच पुरे खेळाडू होते सीमारेषेच्या जवळ, आणि जर जजमेंट व्यवस्थित देता आला असतं तर ज्या पद्धतीने आपण बघतो बाउंड्री रोप अजून मागे होता, म्हणजे 1-2 पावलं जर तो खेळाडू मागे असता, जजमेंट चांगलं असतं तर हा झेल निश्चितच पूर्ण झाला असता. सुटलेला झेलाचे काय परिणाम होतील हे सुद्धा आपल्याला पाहायचंय. तेहतीस धावा धावपलकावर. फुलटॉस, कडा लागली, मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी होती. दैव देता आणि कर्म नेता या पद्धतीने आपण बऱ्याचदा म्हणत असतो. एक मिळाली, दुसरीचा प्रयत्न, इथे थ्रो आलेला आहे. पाहायचंय पंच आता इंटरेस्टेड आहेत की नाही या अपील मध्ये. बॅट्समन हॅज मेड हिज ग्राउंड, फलंदाज सेफ आहेत, त्याचमुळे 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. बॅकिंग मध्ये कुठे ना कुठे खरं तर तितकी चांगली कामगिरी करता आली नाही ग्राउंड फिल्डिंग मध्ये बिरदोले टीमला. ज्यावेळेस तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असते त्यावेळेस मग एक भिंत निर्माण करणारे क्षेत्ररक्षक तुमच्याकडे हवेत, त्या क्षेत्ररक्षकांचा थोडा अभाव जरूर आहे. 7 चेंडू 19 धावा, 7 मध्ये 19. फुलर लेंथ उजव्या बाहेर वाईड यॉर्कर शोधलेला आहे. या परिस्थितीमधील अत्यंत चांगला प्रभावशाली चेंडू इथे फेकलेले गोलंदाज यतीनने. आता षटकं संपली 4 षटकामध्ये धावा आहेत 35. 5 गडी बाद, उर्वरित चेंडू 6, म्हणजे शेवटच्या षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी अंतरात वरेडीला धावा बनवायच्या 19 अर्थात 19.
6 चेंडू 19 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजांना पूर्ण करायचे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज गुरु काळेकर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. पाहायचं आता गुरु कशा पद्धतीने सुरू होतील. यावेळेचा चेंडू चांगला आहे, गती काढून घेतली होती. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाने वळलेला आपण पाहिला. चेंडूपैचा संपर्क तिथे देता आला नव्हता बॅटर अतिशला. अतिशने गोलंदाजी ज्या पद्धतीने चुणूक दाखवली होती, फलंदाजीमध्ये तितकं योगदान त्याला देता आलं नाही. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा. चांगली गोलंदाजी. मला असं वाटतं शस्त्र इथे आता खाली ठेवलेली आहेत या युद्धातून बॅटिंग करणाऱ्या टीमने. संघर्ष अत्यंत महत्वाचा आहे. क्रिकेट ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस शेवटच्या चेंडूवर शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला संघर्ष देता आला पाहिजे. ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी केलेली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमने. चांगले गोलंदाज त्यांच्याकडे. फसलेला फटका. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येत आहेत. कम्फर्टेबली टेकन बाय दॅट बॉलर. 1 more गोज. आणखी एक फलंदाज इथे बाद होत आहेत. शेवटचं अपेक्षेचं किरण होतं ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते फलंदाज आतिश, परंतु त्यांना इथे विजयाच्या अपेक्षा उद्दीपित करता आल्या नाहीत. फलंदाज आतिश बाद झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. सुजल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 3 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण आहे. कंपल्सरी चेसिंग या जर नियमाचा आपण विचार केला तर मग 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जरी आले तरी गोलंदाजी करणारा संघ हा सामना जिंकू शकतो. परंतु तसं काय होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. सगळ्याच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली असं म्हणायला हरकत नाही. सुरुवात केली होती गोलंदाजीची गोलंदाज तुषारने. त्याने पहिल्या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी केली. 1 षटकार पत्करल्यानंतर 7च धावा खर्च केल्या. यतीने खरं तर खर्चिक षटक हाताळलं होतं दुसरं, परंतु परेशचं कौतुक करावं लागेल. सेकंड स्पेलमध्ये यतीनने सुद्धा चांगली कामगिरी केली आणि त्याचमुळे सांघिक कामगिरीच्या जोरावर या सामन्यामध्ये ड्रायव्हिंग सीटला आहेत. बिरदोलेकर. या बेसचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्नरत आहेत परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. शेवटी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा फटका षटकार. हा खूप टप्प्याचा चेंडू होता. आडव्या बॅटने निश्चितच मोठा फटका खेळला महेंद्रने. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज इथून पुढे आहे. एखादा नो बॉल आणि त्यावर एखादा षटकार आला तर सामना जिवंत राहील. समोर ठेवलं. गोलंदाजाने अत्यंत चांगली गोलंदाजी इथे खरं तर केलेली आहे असं म्हणावं लागेल. सगळे गोलंदाज किफायतशीर गोलंदाजी करताना आपण पाहिले. याचमुळे कार्तिक 11 बिरदोलेने हा सामना 11 धावांनी आपल्या खिशामध्ये घातला. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये बिरदोले संघ अंतरट वरेडीवर वरचढ ठरलेले आपण पाहिले. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन कार्तिक 11 बिरदोले. कॉंग्रॅच्युलेशन गणपत कालेकर सर अँड ऑल बॉयज. मॅच समरी आपण जर पाहिली तर फलंदाजीमध्ये 13 चेंडूंमध्ये 27 धावांचं भरीव योगदान दीपक कालेकर या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये गोलंदाजी परेशने चांगली केली होती. त्याने 2 विकेट जरूर कॅरी केल्या. गुरुने 1 विकेट मिळवली. तुषारने 1 विकेट मिळवली. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपल्या खेळीच्या जोरावर या सामन्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट करत असताना सामना आपल्या टीमच्या बाजूने ज्याने फिरवला अशा खेळाडू 13 चेंडूंमध्ये 27 धावांचं भरघोस योगदान ज्याने फलंदाजी दिले असे दीपक कालेकर या सामन्यातील सामनावीर खेळाडू. दीपक कालेकर आपणास विनंती आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हा. तुम्ही आहात या सामन्यातील सामनावीर खेळाडू. हरेश्वर बिर्ले आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीर खेळाडू आहे त्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी वितरित करा. हरेश्वरजी बिर्ले आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी इथे वितरित केली जाईल. दीपक कालेकर या सामन्यातील विजयाचे खरे शिल्पकार. 27 धावांची धडकेबाज इनिंग त्याच्या वतीने दरम्यान तिकडे खेळण्यात आली आणि ते ठरलेले आहेत या सामन्यातील सामनावीर खेळाडू दीपक कालेकर.
या आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे. सामने असतील 4 षटकांचे आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण निश्चितच इकडे अनुभवणार आहोत. एका बाजूने टीम सावळे आणि दुसऱ्या बाजूने मालेवाडी वर्सेस सावळे अशी ही मॅच इथे सुरू होईल. आणि सामना जसा सुरू होईल समालोचन कक्षामध्ये झालेला बदल तुम्हाला हेरता येईल, कारण तुमच्या परिचयाचा अत्यंत सुप्रसिद्ध नामवंत दर्जेदार दमदार आवाज मराठी भाषेवर ज्यांची चांगली पकड आहे असे माझे जवळचे मित्र अजय डायरे सर यानंतर समालोचन कक्षामध्ये दाखल होतील. धन्यवाद. चला दोन्ही टीमला आपण सामन्यासाठी जी निर्धारित षटके आहेत ती 4 असणार आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. मोरिया 11 माळेवाडीचे सुपरस्टार खेळाडू महेंद्र लेकुरवाले आणि त्यांच्या साथीला ऑलराऊंडर तेजस लेकुरवाले आणि त्यांच्या विरोधात सोमजाई 11 सावळे फिल्डिंग लावून इथून रेडी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉलर गेल्या वर्षी या स्पर्धेचा पहिल्या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरणारा अमर धुळे बॉलिंग ट्रॅकवर रेडी आहे. करण डीजे मास्टर करण निषाद करण कन्ने जल्दी आजा. आदरणीय सन्माननीय हरेश्वरजी विर्ले यांचा आम्ही मनापासून स्वागत करतो. करण लवकर या आपण प्लीज. चला मॅच होतीये सुरू. बरोबर घड्याळामध्ये वाजलेत 12:15. चला बघा 2 तासात आपल्याला मॅच 3 आहेत. 4 3 ओव्हरच्या आहेत. लवकरात लवकर आजच्या स्पर्धेच्या मॅचेस कव्हर करायचे, कारण उद्या रविवार आहे, सगळ्यांना सुट्टी आहे आणि बरेचशी कामं सगळ्यांची बाकी ती आपल्याला सगळ्यांना कंप्लीट करायची. चला मॅच ऑन. इथून मात्र सामन्याला होतीये सुरुवात. 4 ओव्हरची मॅच. दोन्ही टीम आपण इथून रेडी राहा. मोठी मॅच इथून नक्की होईल. कॅश प्राइज भरपूर आहेत या सामन्यासाठी. बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी विकेट हॅट्रिक घेणारा प्रत्येक बॉलरला तळवड्याचे समीर विर्ले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. मिलिंद धुळे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. लकी ड्रॉ आपण ओपन करणार आहोत. इनिंग झाली की आता करू सूरज. पहिला बॉल तेजस लेकुरवालेचा स्ट्रोक. बॅक टू द बॉलर्स बॅक ड्राईव्ह. अमर धुळेकडे हा चेंडू आहे. गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज ठरला होता अमर धुळे. या वर्षी देखील पुन्हा एकदा त्याच जोशाने टीमला घेऊन आलाय. दमदार खेळ केलाय. आता सेकंड राऊंड हा महत्वाचा टप्पा आहे मोरिया 11 माळेवाडीसाठी आणि सावळेसाठी. दुसरा बॉल इथून मात्र जोरदार अपील आणि विकेट. तेजस लेकुरवालेला 0वरती डगआउटचा रस्ता दाखवला अमर धुळेने. फलंदाज आउट. चर्चा झाली अशी जगभर, सामने भरवलेत मैदानावर. चर्चा झाली. थँक्यू डीजे. अरुणजी विर्ले साहेब आपण स्टेजवरती या. 2 बॉल आणि 1 विकेट. या मॅचच्या पहिल्या इनिंग नंतर आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. विजेत्या प्रेक्षकाला एक आकर्षक कूलर यानंतर मिळेल. 25 मिनिटात बरोबर ज्यांनी आज लकी ड्रॉ मध्ये चिठ्ठी टाकलेली आहे त्या सगळ्यांना आकर्षक कूलर मिळेल. सुशील कालेकर आणि आदिनाथ कालेकर या कट्टर क्रिकेट प्रेमींचं देखील आगमन झालं. सुशीलजी कालेकर विनंती करतो सुशीलदा आपण मंचावर या. आदिनाथ कालेकर यांनाही विनंती करा. आज त्यांचा वाढदिवस आहे. आदिनाथ कालेकर यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच ऑन. आतमध्ये